नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवरती. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे व्हॉट इज अ चेंज ऑफ कॅरेक्टर. राईट, अपट्रेंडमध्ये व डाउनट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कसं फॉर्म होतं व त्याची कन्फर्मेशन आपण कशी घ्यायची. तर ह्या टॉपिकला सुरू करायच्या आधी तुम्हाला माझे प्रिव्हियस व्हिडिओ आहेत व्हॉट इज द ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व हाऊ टू फाइंड द राईट ट्रेंड हे कळणं फार गरजेचं आहे. तर सुरू करूया. अपट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कसं फॉर्म होतं. अपट्रेंडमध्ये मार्केट असताना हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो ह्या फॉर्मेशननुसार मार्केट अपट्रेंडला जात असते. राईट, जो प्रिव्हियस हायर लो आहेत हे सगळे प्रोटेक्टेड आहेत. तुम्ही तर पाहू शकता प्रिव्हियस हायर लो ब्रेक होत नाहीये व सडनली काय होतं, मार्केट अपट्रेंडमध्येच असताना मार्केट प्रिव्हियस हायर लो आहे हा ब्रेक करतो डाऊन साईडला. जो प्रिव्हियस हायर लो आहे हा ब्रेक करतो अँड अगेन लोअर लो ची फॉर्मेशन इथे करतो. मार्केट अगेन लोअर हाय लोअर लो लोअर हाय अगेन लोअर लो या फॉर्मेशननुसार मार्केट डाऊन साईडला यायला सुरू करतो. मी इथे मार्किंग करतो जेणेकरून तुम्हाला इझी पडेल कोणता लोअर हाय आहे कोणता लोअर लो आहे. राईट, इथे लोअर लो अँड हा लोअर हाय. इथे पाहू शकता मार्केटने जो मार्केट अप ट्रेंडला जात असतानाच सडनली त्याने प्रिव्हियस हायर लो आहे हा ब्रेक केला डाऊन ट्रेंडला. जेव्हा प्रिव्हियस हायर लो ब्रेक केला मार्केटने ट्रेंड चेंज केला व मार्केट डाऊन ट्रेंडला जायला मार्केटने सुरू केलं. ह्यालाच आपण चेंज ऑफ पॅटर्न म्हणतो मित्रांनो. प्रिव्हियस हायर लो आहे हा जिथे ब्रेक करेल तिथे आपण चेंज ऑफ पॅटर्न फॉर्म झाला हे समजू शकतो. तर चला आपण पाहूया डाऊन ट्रेंडमध्ये चेंज ऑफ पॅटर्नचे फॉर्मेशन कसे होते. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय ह्या फॉर्मेशनमध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येत असतो व जो प्रिव्हियस लोअर हाय जो आहे हा प्रोटेक्टेड आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक हाय हा लोअर हाय हा प्रोटेक्टेड आहे, हा ब्रेक होत नाही, म्हणजे सेलर स्ट्रॉंग आहेत. व सडनली काय होतं, जेव्हाही कधी मार्केट प्रिव्हियस लोअर हाय ब्रेक करून कॅन्डल क्लोज होते प्रिव्हियस लोअर हायच्या वरती त्यावेळेला चेंज ऑफ पॅटर्न इथं बनतो. अगेन मार्केट मग हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो अँड अगेन हायर हाय या फॉर्मेशन मार्केट अप ट्रेंडला जायला सुरू करतो. तर आपण प्रिव्हियस लोअर आहे तिथं मार्क करतो जेणेकरून आपल्याला कन्फर्म होईल की ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झालेली आहे. त्यामुळे आपण चेंज ऑफ कॅरेक्टर झाला याची कन्फर्मेशन घेतो. मी तर मार्क करतो हायर हाय हायर जेणेकरून तुम्हाला बघण्यास इझी होईल. हायर लो अँड हायर हायर लो. तर ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला सगळं समजलं असेल मित्रांनो डाऊन ट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कसं मार्क करतात. इथे तुम्ही पाहू शकता अप ट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर चे कन्फर्मेशन कशी घेतात. मी डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं आहे. मार्केट हायर हाय हायर लो अँड अगेन हायर हाय बनवतो आणि मार्केट हायर लो न बनवता मार्केट लोअर लो बनवतो. प्रिव्हियस हायर लो आहे हा ब्रेक करून नेक्स्ट लोअर लो बनवतो. मार्केट रिट्रेस करतं, पुन्हा पुन्हा लोअर हाय बनवतं आणि अगेन डाऊन ट्रेंडमध्ये लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय फॉर्मेशनमध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जातं. झाला अप ट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर. तर नेक्स्ट पाहूया आपण डाऊन ट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टरची फॉर्मेशन कशी होते. इथे पाहू शकता मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो अँड सडनली मार्केट लोअर हाय न बनवता मार्केट हायर हाय बनवतं. मार्केट रिट्रेस करतं हायर लो अँड अगेन हायर हाय या फॉर्मेशननुसार मार्केट वरती जायला सुरू करतं. तर आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहूया लाईव्ह मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टरची फॉर्मेशन कशी होते. तर इथे आपण पाहूया डाऊन ट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कसं फॉर्म होत आहे. तर या चार्टमध्ये पाहूया आपण. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला स्विंग कोणताही पकडायचा आहे जेणेकरून तो लोअर लो असला पाहिजे किंवा लोअर हाय असला पाहिजे. मी ते लोअर लो मार्क करतो. हा एक लोअर लो आहे. ते तुम्हाला बघून समजतच असेल की लोअर लो कोणता लोअर हाय कोणता. जर तुम्ही हे समजत नसेल प्रिव्हियस माझे व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितले आहे कशी कन्फर्मेशन घेतात त्याची. तर सुरू करूया. हा लोअर लो आहे. अगेन हा एक लोअर हाय आहे. व इथे ब्रेकऑफ स्ट्रक्चर कुठे झाले, मी ब्रेकऑफ स्ट्रक्चर मार्क करतो जेणेकरून तुम्हाला इझी पडेल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कन्सिडर आणि यामध्ये. राईट, हा ब्रेक झाला. हा जो प्रिव्हियस लोअर लो आहे हा ब्रेक होऊन नेक्स्ट लोअर लो बनवला. मी इथे एक स्विंग लो मार्क करतो. लोअर लो एक लोअर हाय क्रिएट केला. राईट, इथे आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची फॉर्मेशन झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कॅन्डल डाऊन साईडला क्लोज झालेली आहे प्रिव्हियस लोअर लोच्या आउटसाईडला.
व सडनली काय होतं, जेव्हा प्रिव्हियस लोअर हाय आहे हा ब्रेक होतो, मार्केटने नेक्स्ट लोअर हाय बनवून मार्केट अगेन डाऊन साईडला यायला पाहिजे होतं, पण मार्केट तसं केलं का? नाही. मार्केटने प्रिव्हियस लोअर हाय ब्रेक करून नेक्स्ट हायर हाय बनवला. प्रिव्हियस लोअर हाय ब्रेक करून कॅन्डल क्लोज झाली, म्हणजेच इथं चेंज ऑफ कॅरेक्टर व्हॅलिड झाला. राईट, इथं चेंज ऑफ कॅरेक्टर व्हॅलिड झाला. अगेन म्हणजे ह्याचा कन्फर्मेशन घेऊनच आपण समजू शकतोय की आता अपट्रेंड सुरू झालेला आहे. का? कारण प्रिव्हियस लोअर हाय मोडून नेक्स्ट हायर हाय बनवला, म्हणजेच बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. बायर्सने न्यू हायर हाय ची फॉर्मेशन केलेलं आहे. एक स्विंग मार्क करतो, हायर हाय अँड अगेन एक न्यू एक हायर लो. तर इथे अगेन मी एक जो प्रिव्हियस हायर हाय आहे इथं मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. इथे ब्रेक ऑफ स्ट्रेचची लाईन आहे. अगेन मार्केटने कॅन्डल क्लोज दिली, मार्केटने न्यू हायर हाय फॉर्मेशन केला. हायर लो, हायर लो, अगेन हायर हायर. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहूया आपण अपट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कसं फॉर्म होतं. या चार्टमध्ये आपण पाहूया अपट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कसं फॉर्म होतं. सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला कोणता एक स्विंग पॉईंट घ्यायचा आहे, हायर हाय. एक हायर हाय किंवा हायर लो कन्सिडर करा कोणताही. तरी मी ते हायर हाय मार्क करतो. हा एक स्विंग पॉईंट आहे, हायर हाय अँड अगेन एक हा हायर लो आहे. अँड मार्केटने जो प्रिव्हियस हायर आहे हा इथं ब्रेक केलेला आहे व तिथे वर कॅन्डल क्लोज दिलेली आहे. राईट, इथं कोणती फॉर्मेशन झाली? ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची. राईट, मी ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्क करतो. हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा माझा प्रिव्हियस व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता व्हॉट इज अ ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, जेणेकरून तुम्हाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पूर्ण कन्सेप्ट लक्षात येईल. तर मार्केट काय करतं अपट्रेंडला? हायर हाय, हायर लो, हायर हाय. इथे हायर हाय मी पॉईंट मार्क करतो, हा एक हायर आहे. मार्केटने काय केलं? नेक्स्ट हाय हायर बनवला व मार्केटने नेक्स्ट हायर लो न बनवता प्रिव्हियस जो हायर लो आहे हा ब्रेक केला. इथेच चेंज ऑफ कॅरेक्टर व्हॅलिड झाला. कधी? जेव्हा प्रिव्हियस हायर लो ब्रेक करून मार्केट नेक्स्ट लोअर लो बनवतो व प्रिव्हियस हायर लोच्या डाऊन आउटसाईडला कॅन्डल क्लोज होते, त्याच वेळेला आपण इथं चेंज ऑफ कॅरेक्टर फॉर्म झाला हे कन्सिडर करतो. मग मार्केट काय करतं नेक्स्टला? मार्केट नेक्स्ट अगेन एक लोअर लो बनवतो, पुन्हा लोअर हाय बनवतो. या फॉर्मेशननुसार मार्केट डाऊन ट्रेंडला यायला सुरू करतात. इथे तुम्ही पाहू शकता हा एक छोटा स्विंग आहे, हा एक स्विंग आहे. तर या फॉर्मेशननुसार मार्केट डाऊन ट्रेंडला यायला सुरू करतात.